चला 92 12th स्टँडर्ड करंट इलेक्ट्रिसिटी आपण टॉपिक स्टार्ट करताय. 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी सुरू करण्यासाठी आपण पहिले थोडी 11th स्टँडर्डच्या करंट इलेक्ट्रिसिटीची रिव्हिजन करून घेऊ. आज लक्ष द्या, जे जे काय महत्त्वाचे आर्टिकल आहेत ते सगळे आर्टिकल मी तुम्हाला इथे शिकवणार. तर आजचं लेक्चर थोडं लक्ष द्या, बरोबर बेसिक कॉन्सेप्ट घेणार मी. बघा, मला आता आवाज नको आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 92 सगळ्यात फर्स्ट करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्ही सगळ्यात पहिले बोलू शकता व्हॉट इज मीन बाय करंट. करंट काय असतं? बेसिकली करंट इज डिनोटेड बाय आय. करंट काय असतं? सो करंट इज डिनोटेड बाय आय. करंट इज इक्वल्स टू असतं चार्ज पर युनिट टाइम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज करंट. ओके, चार्ज फ्लो होण्याचा जो काय रेट असतो त्याला आपण म्हणतो बाळांनो करंट. सो करंट इज इक्वल्स टू असतं बाळांनो क्यू बाय टी. युनिट वाईज जर का बघितलं तर कुलोम पर अपॉन काय असतं सेकंड, आणि कुलोम अपॉन सेकंड म्हणजे काय असतं बाळांनो एम्पियर. काय असतं? एम्पियर. सो एम्पियर इज अ युनिट ऑफ करंट. करंटचं युनिट काय सांगा? एम्पियर. ओके, आता करंट फ्लो होण्यासाठी चार्जेस फ्लो होणं गरजेचे आहे. कारण करंटच्या डेफिनेशनमध्ये असं म्हणतात रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. काय म्हणतात बाळांनो? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. लक्षात द्या, फ्लो ऑफ चार्ज, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज अ करंट. ओके, चार्जेस फ्लो झाले पाहिजे. आता कुठले चार्जेस फ्लो होत असतात? तर बाळांनो कुठल्याही सॉलिडमध्ये जर का बघितलं तर कुठले चार्जेस असतात? सपोज एखादा वायर घेतला, त्या वायरला मी झूम केलं, समजा एवढा मोठा वायर नसतो, वायर बारीक असतो, मग समजा त्या वायरला झूम केलं एकदम. आता वायर आहे म्हणजे बाळांनो हा एक प्रकारचा सॉलिड आहे. सॉलिडमध्ये खूप सारे ॲटम्स असतात बाळांनो. ॲटम्स म्हणजे काय असतं बघा, लक्षात ठेवा. सॉलिडमध्ये खूप सारे ॲटम्स असतात. ॲटम्समध्ये काय असतात बाळांनो? प्रोटॉन्स, नंतर काय असतात सांगा? न्यूट्रॉन्स, आणि नंतर लार्ज नंबर ऑफ काय असतात? इलेक्ट्रॉन्स. करेक्ट आहे? सगळं बेसिक स्ट्रक्चर सगळ्यांनाच माहिती आहे ॲटमचं. त्यातले जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात हे कुठे असतात? इनसाइड अ न्यूक्लियस. इनसाइड काय? न्यूक्लियस. न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात, आणि ते न्यूक्लियसच्या आतमध्ये असल्यामुळे मोशनमध्ये असतात की रेसमध्ये असतात? रेसमध्ये. सो बाळांनो ते चार्जेस कधीही मोशनमध्ये नसतात. कारण एखाद्या बॉडीमध्ये करंट फ्लो होण्यासाठी, एखाद्या सॉलिडमध्ये, एखाद्या कंडक्टरमध्ये करंट फ्लो होण्यासाठी चार्जेस फ्लो झाले पाहिजे. कुठले चार्जेस फ्लो होत असतात सॉलिडमधले हे समजलं पाहिजे. तर सॉलिडमध्ये किती चार्जेस असतात? तर सॉलिडमध्ये 3 चार्जेस असतात, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. त्यातले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात, आणि जे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात ते मोशनमध्ये असतात की रेसमध्ये असतात? रेस. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज इमोबाईल चार्जेस. कुठले चार्जेस आहे? इमोबाईल चार्जेस. म्हणजे एवढं तर फिक्स आहे, हे चार्जेस कधी मोशनमध्येच नसतात, हे चार्जेस कधी फ्लोच होत नाही. आणि जर का हे चार्जेस फ्लो होत नसेल आयुष्यात कधीच, तर करंट या चार्जेसमुळे फ्लो होत नसतो. ओके, मग करंट कुठल्या चार्जेसमध्ये फ्लो होत असतो? जे चार्जेस मोशनमध्ये असतात. आणि मोशनमध्ये कोण असतात सांगा? इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, सो इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज मोबाईल चार्जेस. कुठले चार्जेस आहे सांगा? मोबाईल चार्जेस. मोबाईल म्हणजे समजलं आहे? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. ओके, मूव्ह होणारे चार्जेस, मोबाईल चार्जेस. ओके, सो दे आर मोबाईल चार्जेस, अँड ॲज दे आर मोबाईल चार्जेस दे कॅन मूव्ह हिअर अँड दे आर इनसाइड द सॉलिड. सॉलिडच्या आतमध्ये इकडे तिकडे फिरतात. लक्षात ठेवा. मग आता या सॉलिडमध्ये बाळांनो खूप सारे चार्जेस आहे. मला करंट फ्लो करायचा आहे म्हणजे मला चार्जेस फ्लो करायचे, आणि कुठले चार्जेस फ्लो होत असतात सांगा? मोबाईल चार्जेस. मोबाईल चार्जेस कोण आहे सांगा? इलेक्ट्रॉन्स. तर मी बाकीचे चार्जेस काढत बसत नाही, इलेक्ट्रॉन्स काढले पाहिजे. इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉन्स हे नेहमी मोशनमध्ये असतात, पण काय असतं ना बाळांनो, इलेक्ट्रॉनचं मोशन हे रॅन्डम मोशन असतं. इलेक्ट्रॉन्स ऑलवेज मूव्ज हिअर अँड दे आर इनसाइड द सॉलिड. सॉलिडच्या आतमध्ये इकडे तिकडे मूव्ह होत राहतात इलेक्ट्रॉन. हे पहा, इकडे तिकडे रॅन्डम मोशनमध्ये असतात. त्यामुळे जर का ते रॅन्डम मोशनमध्ये असेल, त्यांना एक रिझल्टंट डायरेक्शन नाही आहे, एका प्रॉपर डायरेक्शननी ते फ्लो होत नाही. जर का रॅन्डम मोशनमध्ये जात असेल तर करंट फ्लोईंग टू द सर्किट इज किती असतं बाळांनो? 0. या वायरमधले इलेक्ट्रॉन मूव्ह होत असून सुद्धा किती करंट फ्लो होतो सांगा? 0. कारण ते मोशन एका प्रॉपर डायरेक्शननी पाहिजे. ते रॅन्डम मोशन आहे, इकडे तिकडे कुठे फ्लो होत राहतात. त्यामुळे इकडे तिकडे कुठे सॉलिडच्या आतमध्ये मूव्ह होत राहतात. त्यामुळे त्यांच्यामधून जाणारा करंट काय असतो सांगा? 0 असतो. करेक्ट आहे? रिझल्टंट करंट 0 असतो. मग आता करंट येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक नवीन तुम्हाला एक टर्म बघावं लागेल बाळांनो, की करंट कसा फ्लो होतो. करंट फ्लो होण्यासाठी एक नवीन टर्म बघावं लागेल, दॅट इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स, विच इज डिनोटेड बाय व्ही. सो व्हॉट इज पीडी? पीडी इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. सो यू कॅन से पोटेन्शियल. लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स काय असतं? आता बाळांनो पोटेन्शियल डिफरन्स हा कोणाला असतो? एखाद्या सेलला असतो. जसं बाजारात गेले आणि तुम्ही एक सेल घेऊन आले. सेल म्हणजे काय असतं? असा असतो सेल, ज्याला एक प्लस आणि एक काय असतं? मायनस. करेक्ट आहे? एक सेल आणि एक प्लस एक सेल, एक प्लस आणि एक मायनस म्हणजे हा झाला एक सेल.
आता या सेलमध्ये जर का डिटेलमध्ये स्टडी केला तुम्ही तर एका सेलला काय असतं, एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि एक काय असतं निगेटिव्ह टर्मिनल. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह टर्मिनल. काय म्हणतात त्याला सांगा, पॉझिटिव्ह टर्मिनल. दिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल, लक्षात ठेवा. आणि दिस इज अ निगेटिव्ह टर्मिनल. कुठला आहे सांगा, निगेटिव्ह टर्मिनल. ओके, दिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल. हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्याला म्हणतात बाळांनो हायर पोटेन्शियल. काय म्हणायचं सांगा, हायर पोटेन्शियल. आणि हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे दॅट इज कॉल्ड एज लोअर पोटेन्शियल. काय म्हणायचं सांगा, लोअर पोटेन्शियल. सो एक झाला हायर पोटेन्शियल, एक झालं लोअर पोटेन्शियल. जे हायर पोटेन्शियल असते त्याला म्हणायचं बाळांनो HP, आणि जे लोअर पोटेन्शियल झालं त्याला काय म्हणायचं सांगा, LP. करेक्ट आहे. ओके, आता एखादं एक्झाम्पल घेऊ. जर का एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज एखादं V1 घेतलं हायर पोटेन्शियल. लेट्स कन्सिडर 5 व्होल्ट पोटेन्शियलचं युनिट व्होल्ट असतं. 5 व्होल्ट घेतला प्लस, कारण की पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. आणि हे घेतलं V2 लोअर पोटेन्शियल. लोअर पोटेन्शियल इज इक्वल्स किती असतं, -3 व्होल्ट. का बरं मायनस, कारण की निगेटिव्ह टर्मिनल आहे. निगेटिव्ह आहे तर मायनस असलंच पाहिजे. आता मला दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा आहे. हाऊ टू फाइंड अ पोटेन्शियल डिफरन्स, व्हेरी सिंपल. हाऊ टू फाइंड अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल. या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स कसा काढायचा, नावातच सगळ्या गोष्टी आहे. पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कसा निघत असतो बाळांनो, हायर पोटेन्शियल मायनस काय असतं सांगा, लोअर पोटेन्शियल. चला, माझा हायर पोटेन्शियल किती आहे, हायर पोटेन्शियल आहे बाळांनो +5 मायनस लोअर पोटेन्शियल किती आहे, लोअर पोटेन्शियल आहे बाळांनो -3. ओके, नावातच आहे पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे दोन पोटेन्शियल मधला डिफरन्स घ्यायचा आहे. म्हणजे हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल आहे +5 मायनस लोअर पोटेन्शियल किती आहे सांगा, -3. सो बाळांनो इथे लिहू शकता +5 म्हणजे 5 मायनस मायनस प्लस असतं 3. सो इज इक्वल्स किती असतं 8 की 8 व्होल्ट, 8 व्होल्ट. म्हणजे याचा अर्थ दिस इज द सेल हॅव्हिंग अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 8 व्होल्ट. हा असा सेल आहे की ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती असतं बाळांनो सांगा, 8 व्होल्ट आहे. करेक्ट आहे, 8 व्होल्टला पोटेन्शियल डिफरन्स आहे. तुम्ही बाजारात गेले इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आणि विचारलं की मला सेल द्या, तर तो विचारतो तुला किती पोटेन्शियल डिफरन्सचा सेल पाहिजे, किती व्होल्टचा सेल पाहिजे. तर तुम्ही म्हणायचं मला असा सेल द्या की ज्याचं व्होल्टेज किंवा ज्याचं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल 8 की 8 व्होल्ट. तर तो असा सेल देईल तुम्हाला. करेक्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज सेल. एव्हरी सेल हॅज इट्स ओन पोटेन्शियल डिफरन्स. एव्हरी सेल हॅज इट्स ओन पोटेन्शियल डिफरन्स. करेक्ट आहे. आता पोटेन्शियल डिफरन्समध्ये दोन टर्मिनल असतात, हायर आणि काय असतं सांगा, लोअर. करेक्ट आहे. आणि बाळांनो त्यानंतर आता तुम्ही जर का या वायरचा विचार केला तर या वायरमध्ये इलेक्ट्रॉन्स होते आणि इलेक्ट्रॉन्स रँडम मोशनमध्ये होते. मग आता आपण या वायरला काय करू, सेल लावून बघू काही फरक पडतो का. तर लक्षात ठेवा, जर का या वायरमधनं इलेक्ट्रॉन मूव्ह जरी होत असेल तरी वायरमधनं करंट फ्लो होत नाही, कारण की ते मोशन प्रॉपर मोशन आहे की रँडम मोशन आहे, रँडम. ते दोघे सगळे मोशन एकमेकांना कॅन्सल करतात. मग आता आपण एक नवीन सेल आणला आणि आता हा सेल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स त्या वायरला लावू. घ्या तो वायर. समजा हा वायर घेतला बाळांनो, सपोज हा वायर आहे. ओके, या वायरमध्ये खूप सारे चार्जेस आहे. मला मोबाईल चार्जेस पाहिजे. मोबाईल चार्जेस कुठले असतात सांगा, इलेक्ट्रॉन्स. चला मी इलेक्ट्रॉन्स घेतले तर बाळांनो हा इलेक्ट्रॉन्स घेतला, इलेक्ट्रॉन्स घेतला, इलेक्ट्रॉन्स घेतला, इलेक्ट्रॉन्स घेतला, सगळे रँडम मोशनमध्ये होते. मग मी काय केलं, याला एक सेल लावला बाळांनो. काय लावला, सेल. याला सेल लावल्यामुळे इथं काय झालं, प्लस मायनस. ओके, आणि इथं लावलं प्लग की. पण ठीक आहे, असू द्या, प्लग कीची सध्या काही गरज नाही. चला सेल लावला, बाजारात आणलेला सेल लावला. असा सेल की ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे सांगा, 8 की 8 व्होल्ट, 8 व्होल्ट. एक्झाम्पल घेता, किती व्होल्टचा लावा. आता सेल लावल्याने नेमकं काय झालं, तर साधी गोष्ट आहे. मला हे सांगा, हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे किंवा सेलचा निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा इथे लिहितो. ओके, आणि या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा इथे लिहितो. चालेल. मग मला हे सांगा, हा निगेटिव्ह टर्मिनल आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे सांगा, निगेटिव्ह. सो निगेटिव्ह आणि निगेटिव्ह लाईक चार्जेस झाले की अनलाईक चार्जेस, बोला लाईक चार्जेस. आणि लाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर की रिपल इच अदर. मग मला हे सांगा, या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो की रिपल करतो सांगा, रिपल करतो. आणि सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल या इलेक्ट्रॉनला काय करतो, रिपल करतो की अट्रॅक्ट करतो, अट्रॅक्ट करतो. का बरं, हा पॉझिटिव्ह आहे आणि याच्यावर चार्ज काय, निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होईल, अट्रॅक्ट. म्हणजे याचा अर्थ सेलला इकडून कोणतरी ढकललं जाते आणि सेलला की इलेक्ट्रॉन्सला इकडून कोणतरी ढकललं जाते आणि इलेक्ट्रॉन्सला इकडून कोणतरी खेचल्या जाते. तर सांगा इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होतात की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होतात, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. कारण इकडून कोणतरी ढकलत आहे आणि इकडून कोणतरी खेचत आहे. सो बाळांनो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, लक्षात ठेवा. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. लक्ष द्या, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन. कोणीही तुम्हाला विचारलं का रे बाळांनो इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, तर सांगायचं डोळे झाकून, इलेक्ट्रॉन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बट एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट, जेव्हा एक्सपेरिमेंट केल्या गेले तेव्हा असं लक्षात आलं, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ करंट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या डायरेक्शन इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनने कोण फ्लो होत असतो सांगा, करंट फ्लो होत असतो. मग इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतात सांगा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर करंट कसा फ्लो होतो सांगा, positive to negative. So current is the energy which always flow from positive to negative. So this is the direction of flow of current. This is the direction of flow of current. So तुम्हाला जर का कोणी विचारलं की करंट कसा फ्लो होतो, तर सांगायचं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पॉझिटिव्ह म्हणजे हायर टू लोअर.
Okay, so we got the direction of current, that current is a energy which always flow from higher potential to काय असतं lower potential, positive to negative, higher to lower. आता मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज बाळांनो तुम्हाला एक वायर घेतला, सपोज तोच दुसरा वायर घेतला सेम सेम सेम, आणि सपोज हा तिसरा वायर घेतला सेम सेम सेम, 3 केसेस घेतो. ओके, आता वायरला मला हे सांगा टर्मिनल दिलेलं आहे. सपोज वायरला हे 2 टर्मिनल आहे. ओके, हे बाय वायरचे 2 टर्मिनल आहे. सगळ्यांनी लक्ष द्या, टर्मिनल म्हणजे शेवटचे पॉईंट्स. ओके, सपोज हे वायरचा ए ए ए, नंतर हा कोण आहे सांगा बी बी, आणि काय सांगा बी, हे वायरचे टर्मिनल आहे. झाला. आता बाळांनो मला हे सांगा वायरला 2 टर्मिनल आहे, म्हणजे 2 कॉर्नर पॉईंट आहे, आणि प्रत्येक टर्मिनलला एक पोटेन्शियल असतं. समजा ए टर्मिनल आहे तर ए टर्मिनलचं पोटेन्शियल आहे फॉर एक्झाम्पल व्ही ए, आणि बी टर्मिनल आहे तर बाळांनो बी टर्मिनलचं पोटेन्शियल किती असतं सांगा, व्ही की व्ही बी, व्ही बी. करेक्ट आहे. ए टर्मिनलचं पोटेन्शियल आहे बाळांनो व्ही ए, आणि बी टर्मिनलचं पोटेन्शियल काय सांगा व्ही बी, आणि ए टर्मिनलचं पोटेन्शियल किती आहे सांगा व्ही ए, आणि बी टर्मिनलचं पोटेन्शियल किती आहे सांगा व्ही बी. करेक्ट आहे. आता मला हे सांगा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या केसमध्ये वायरमधनं करंट कुठल्या डायरेक्शननी फ्लो होतो, ए टू बी फ्लो होतो की बी टू ए फ्लो होतो. जोपर्यंत डाटा दिला नाही तोपर्यंत सांगता येत नाही. मी जर का असं बोललो काय की पहिल्या केसमध्ये इफ व्ही ए इज ग्रेटर दॅन काय सांगा व्ही बी, सांगा कोणाचं पोटेन्शियल जास्त आहे, एचं की बीचं. जर का एचं पोटेन्शियल हे बी पेक्षा जास्त असेल तर ए कोण झाला सांगा हायर पोटेन्शियल, आणि बी काय झाला लोअर. आणि आता शिकलो करंट इज एनर्जी विच फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर. तर सांगा जर का एचं पोटेन्शियल बी पेक्षा जास्त असेल तर करंट कसा फ्लो होईल सांगा ए टू बी. दिस इज द वे हाऊ टू करंट फ्लोज. ओके, जर का तुमची इच्छा असेल की नाही करंट बी टू ए गेला पाहिजे तर सांगा हायर पोटेन्शियल कोणाला ठेवावं लागेल, बोला बीला ठेवावं लागेल. करेक्ट आहे. मग आता मला हे सांगा इफ समजा बीचं पोटेन्शियल हे एच्या पोटेन्शियलपेक्षा जास्त असेल, सो करंट इज अ एनर्जी विच फ्लो फ्रॉम हायर टू लोअर. सो दिस इज द वे हाऊ टू करंट फ्लो, हाऊ करंट फ्लोज. आणि जर का मी असं बोललो की इफ द पोटेन्शियल ऑफ ए इज इक्वल्स टू पोटेन्शियल ऑफ काय बी, म्हणजे ए पॉईंटचा आणि बी पॉईंटचा दोघांचे पोटेन्शियल काय सेम. जर का दोघांचे पोटेन्शियल सेम आहे तर बाळांनो सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. कारण करंट फ्लो होण्यासाठी वायरच्या 2 एंडला पोटेन्शियल असणं गरजेचं नाही आहे. त्या पोटेन्शियलमध्ये काय असणं गरजेचं आहे, डिफरन्स असणं गरजेचं आहे. काय, कुठलं तरी हायर असलं पाहिजे, कुठलं तरी लोअर असलं पाहिजे. करेक्ट आहे. कारण की दोघांचं जर का पोटेन्शियल सेम झालं तर करंटला समजतच नाही कुठून कुठे जायचं. कारण करंटला एवढंच माहिती आहे करंट इज एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टू, पण दोघांचे पोटेन्शियल सेम आहे. सो कुठलं हायर आणि कुठलं लोअर्स नाही तर करंट फ्लो होणार नाही. वाय, कारण की या केसमध्ये पीडी जर का काढायला गेले पोटेन्शियल डिफरन्स तर काय असतं सांगा व्ही ए मायनस व्ही बी. पण बाळांनो व्ही ए मायनस व्ही बी कोण आहे सांगा व्ही एच आहे ना, तर व्ही ए मायनस व्ही ए किती झालं सांगा 0. तर तुमचं पोटेन्शियल डिफरन्स किती झालं सांगा 0. आणि पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. करेक्ट आहे. आणि यावरनं एक नवीन ओहम आला, कोणाला ओहम. आणि ओहम्सनी दिला बाळांनो ओहम्स लॉ. कुठला लॉ दिला सांगा ओहम्स लॉ. सांगा बरं ओहम्स लॉ काय होता. ओहम्स लॉ मध्ये डायरेक्ट लिहिलं जाते काय, लक्ष द्या. ओहम्स काय म्हणतो, युअर पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असं सांगा करंट. युअर पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं बोला आय. सो व्ही इज इक्वल्स टू प्रपोर्शनॅलिटी साइन काढले तर इक्वल टू किती येतं कॉन्स्टंट इंटू किती असतं आय. सो व्ही इज इक्वल्स टू दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज आर आय. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो सांगा आर आय. ओके, ओम्स लॉ तुम्ही शिकलाय. पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. ओके, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. प्रॉपर्टी साइन काढली तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट, आणि त्या कॉन्स्टंटला ओमनी काय बोलला सांगा आर. अँड व्हॉट इज आर, आर इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. काय म्हणतो बोला रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला तयार केले तर काय फॉर्म्युला होतो सांगा बोला व्ही डिवायडेड बाय आय. व्ही डिवायडेड बाय आय इज इक्वल टू किती असतं बोला आर. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर सांगा. रेझिस्टन्स आर ची व्हॅल्यू किती असतं बोला व्ही की व्ही बाय आय, व्ही बाय आय. सांगा करंटचा आणि रेझिस्टन्सचा पट्ट की पटत नाही, पटत नाही. डायरेक्ट रिलेशन आहे की इन्व्हर्स रिलेशन आहे, इन्व्हर्स. सो यू कॅन से रेझिस्टन्स इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं करंट. ज्या सर्किटचा ज्या वायरचा रेझिस्टन्स जास्त असतो त्याच्यातनं फ्लो होणारा करंट कमी असतो. ज्या सर्किटचा किंवा वायरचा रेझिस्टन्स कमी असतो त्याच्यातनं फ्लो होणारा करंट जास्त असतो. इज दॅट क्लिअर. म्हणजे करंट हा रेझिस्टन्स हा करंटला फ्लो होऊ देतो की होऊ देत नाही, होऊ देत नाही, कारण त्यांचं पटतच नाही. म्हणून रेझिस्टन्सची डेफिनेशन अशी दिली जाते. जर का तुम्हाला बोललं व्हॉट इज रेझिस्टन्स, आवाज नको आहे. तुम्हाला जर का बोललं व्हॉट इज रेझिस्टन्स, रेझिस्टन्स काय असतं. रेझिस्टन्स ओके इट इज अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. काय बोलू मी सांगा अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. पुन्हा एकदा बोला. ज्या सर्किटचा रेझिस्टन्स सगळ्यात जास्त त्यातनं फ्लो होणारा करंट सगळ्यात कमी, कारण की तो करंटला जाऊच देत नाही, अपोज करतो. लक्षात ठेवा. ज्याचा रेझिस्टन्स कमी त्यातनं जास्त करंट जातो. लक्षात ठेवा. सो व्हॉट इज रेझिस्टन्स. रेझिस्टन्स बद्दल बोललोय तर रेझिस्टन्स बद्दल सांगू शकता अपोजिशन. काय बोलू मी सांगा
अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, टू द फ्लो ऑफ करंट. लक्षात ठेवा, फ्लो ऑफ करंट. अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज अ रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स वाढला म्हणजे करंट कमी झाला, कारण रेजिस्टन्स हा करंटला अपोज करतो. काय करतो? अपोज करतो. ओके, तुम्हाला जर का विचारलं व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स, रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय असतं? द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय असतं? अ वायर इन अ झिगझॅग फॉर्म. कुठल्या फॉर्म मध्ये? झिगझॅग फॉर्म. दिस इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. करेक्ट आहे? एक वायर आहे जो झिगझॅग फॉर्म मध्ये आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. कोणाचा सिम्बॉल आहे? रेजिस्टन्स. इज दॅट क्लिअर? येस. तुम्हाला विचारलं व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स. चला, रेजिस्टन्सचं युनिट काय? तर डोळे झाकून लिहायचं. रेजिस्टन्सचं युनिट काय? सोहम की ओहम? ओहम. कारण ओहम्स लॉ मध्येच शोध लागला, म्हणून त्याचा रेजिस्टन्स युनिट काय सांगा? सोहम की ओहम? ओहम. आणि ओहमचा सिम्बॉल जर का बघायचा आहे, ओहमचा जर का सिम्बॉल बघायचा आहे, तो ओहमचा सिम्बॉल असतो स्पीड ब्रेकर. काय असतो? स्पीड ब्रेकर. ऍक्च्युअली स्पीड ब्रेकर वगैरे काही नसते, लक्षात ठेवायचं स्पीड ब्रेकर असते. का बरं? कारण रेजिस्टन्स काय करतो सांगा? करंटच्या फ्लोला अपोज करतो की अजिस्ट करतो? अपोज. आपण गाडी चालवत असताना स्पीड ब्रेकर आल्यावर आपल्या गाडीची स्पीड वाढते की कमी होते? कमी होते. तसं करंटची स्पीड सुद्धा काय होत असेल? कमी होत असेल. करंटला अपोजिशन आलं, असं लक्षात ठेवा. करेक्ट आहे? ओके, तर बाळांनो, दिस इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ युनिट ऑफ रेजिस्टन्स. ओहमचा सिम्बॉल आहे, रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे, रेजिस्टन्सचा युनिट ओहम आहे, आणि ओहमचा सिम्बॉल काय सांगा? आहे. रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे, रेजिस्टन्सचा युनिट ओहम आहे, आणि हा ओहमचा सिम्बॉल आहे. रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे. द वायर इन अ झिगझॅग फॉर्म इज अ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचे युनिट काय? सोहम की ओहम, आणि ओहमचा सिम्बॉल काय? स्पीड ब्रेकर. लक्षात ठेवा. आर यू गेटिंग? येस. सांगा, ओहम रेजिस्टन्स काय करतो? करंटला अपोज करतो की अजिस्ट करतो? अपोज करतो. आणि रेजिस्टन्सच्या अपोजिट ऍक्टिव्हिटी करणारा एक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. अगं बाई, काय सांगा? कंडक्टन्स. ओके, व्हॉट इज मीन बाय कंडक्टन्स? कंडक्टन्स काय असतं? आवाज नको आहे गाईज. कंडक्टन्स इज डिनोटेड बाय सी. जसं रेजिस्टन्सच्या बाबतीत दिलंय आपण, व्हॉट इज रेजिस्टन्स? अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज अ रेजिस्टन्स. व्हॉट इज कंडक्टन्स? कंडक्टन्स म्हणजे असतं बाळांनो अजिस्टन्स. काय बोलू मी सांगा? अजिस्टन्स. आवाज नको आहे. अजिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट, टू द फ्लो ऑफ करंट. बोला, फ्लो ऑफ काय? करंट. अजिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट. करंटच्या फ्लोला अजिस्ट करणे, करंटच्या फ्लोला मदत करण्याचं काम कोण करतो? कंडक्टन्स करतो. रेजिस्टन्स करंटला अपोज करतो, पण कंडक्टन्स करंटला मदत करतो. म्हणजे कंडक्टन्स हे रेजिस्टन्सच्या अपोजिट काम करतो. कारण त्या रेजिस्टन्सला करंट आवडत नाही आणि याला करंट आवडतो. तो नेहमी करंटला अपोज करतो, हा करंटला अजिस्ट करतो. म्हणजे याचं त्याचंही कधी पडत नाही. म्हणून कंडक्टन्सचा विचार केला तर कंडक्टन्स इज ऑलवेज अ रेसिप्रोकल ऑफ काय असतं? बोला, रेजिस्टन्स. आवाज नको रे. कंडक्टन्स ऑलवेज रेसिप्रोकल ऑफ काय असतं? बोला, रेजिस्टन्स. कंडक्टन हा रेजिस्टन्सच्या काय असतो? रेसिप्रोकल. मॅडम कॅमेरा फिरवा त्यांच्यावर. किती केविलवाणी चेहरे आहेत बघा त्यांचे. असे एकदम सिरियस चेहरे करा, एकदम दात नका काढू. सगळा फिरवा कॅमेरा. एकदम माझ्याकडे नका बघू, म्हणजे बोर्डकडेच बघा. असं एकदम सिरियस चेहरे, असं एकदम. बस झाला, आता इकडे घ्या. ओके, चालेल. हां, पाचा हात पाय बरोबर ठेवत जा बरं का. हां, नाही तर खटकन तेवढंच काहीतरी करत असाल आणि तेवढ्यातच कॅमेरा फिरा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हां, ठीक आहे. हां, लक्ष द्या. ओके, लक्ष द्या. हां हां हां. व्हॉट इज सी? कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. लक्ष द्या. आता बाळांनो, व्हॉट इज द युनिट ऑफ कंडक्टन्स? आवाज आवाज आवाज. लक्ष दे रे बाळा. व्हॉट इज द युनिट ऑफ कंडक्टन्स? कंडक्टन्सचं युनिट काय असतं? आता मी जर तुम्हाला इथं बोललो, लक्ष द्या बाळांनो, व्हॉट इज द युनिट ऑफ कंडक्टन्स? बघा, युनिट ऑफ कंडक्टन्स. कंडक्टन्सचं युनिट काय असतं? बोला, कंडक्टन्सचं युनिट काय असतं? म्हणजे युनिट ऑफ सी. ओके, दॅट इज, तुम्ही इथं लिहू शकता. थांबा. ओके बाळांनो, व्हॉट इज द युनिट ऑफ सी? कंडक्टन्सचं युनिट काय असतं? तर कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. सो युनिट ऑफ सी इज नथिंग बट काय असतं? 1 अपॉन युनिट ऑफ आर. ओके, 1 अपॉन युनिट ऑफ आर. आरचं युनिट काय असतं सांगा? ओहम. आर म्हणजे रेजिस्टन्स. सांगा, रेजिस्टन्सचं युनिट काय असतं? ओहम. मग ते ओहम झालं की 1 अपॉन ओहम? 1 अपॉन ओहम. 1 अपॉन ओहम झालं तर काय होईल सांगा? ओहम की ओहम इनवर्स? ओहम इनवर्स.
1/ओम. ओमची पॉवर वर आल्यावर किती येईल? 1 की -1? -1. आणि ओम इनवर्स काय करायचं लक्षात ठेवा, वेगवेगळे प्रकार आहे. कंडक्टन्सचा युनिट लिहायचं तर 1/ओम लिहा, नाहीतर ओम इनवर्स लिहा, नाहीतर काय लिहा माहिती आहे का? OHM ची पॉवर -1 आहे. ती काय आहेत? OHM ची पॉवर -1 आहे, तर मधातला H तिथंच ठेवा. शेवटचा M पहिले लिहा आणि पहिला O नंतर लिहा, त्याला म्हणायचं MHO. काय? MHO. काय? MHO. काय काय म्हणायचं? काय? MHO. असा फटकोल ना बेटा, काय म्हणायचं? MHO. ओके, हा ठीक आहे. कंडक्टन्सचं युनिट काय लिहायचं? 1/ओम. काय? 1/ओम. नाहीतर लिहा ओम इनवर्स. ओम इनवर्स. नाहीतर मग काय लिहायचं? MHO. कसं लक्षात ठेवायचं? मधातला H तिथंच असतो, शेवटचा M पहिले येतो आणि पहिला O शेवटी जातो, तर त्याला काय म्हणायचं? MHO. लक्षात ठेवा. चालेल. हा, आता या कंडक्टन्सचा शोध कोणी लावला? ओके, कंडक्टन्सचा शोध कोणी लावला? तर कंडक्टन्सचा शोध कोणी लावला? ओमनी नाही लावला. कंडक्टन्सचा शोध कोणी लावला? सिमन्सनी. कोणी? सिमन्स. हे बा, रेझिस्टन्सचा शोध कोणी लावला? ओम्सनी. रेझिस्टन्सचा शोध कोणी लावला? ओम्सनी. म्हणून रेझिस्टन्सचं युनिट ओम आहे, पण कंडक्टन्सचं युनिट ओम नाही आहे. कंडक्टन्सचं युनिट आहे 1/ओम. ओम इनवर्स MHO. ओके, किंवा त्याला काय म्हणायचं सांगा? सिमन्स. काय म्हणायचं सांगा? सिमन्स. काय? सिमन्स. आणि सिमन्सचा तुम्ही S लिहिला तरी चालतो, लक्षात ठेवा. सिमन्सचा S लिहिला तरी चालतो. करेक्ट आहे. सिमन्सचा शोध कोणी लावला? नाही, सिमन्सचा नाही, सिमन्सचा शोध त्याच्या आईवडिलांनी लावला. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे. सिमन्सचा शोध त्याच्या आईवडिलांनी लावला. सिमन्सनी कशाचा शोध लावला? कंडक्टन्सचा शोध लावला. कशाचा? कंडक्टन्सचा. बस 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 बस. आवाज आवाज. सिमन्स लिहू शकता. ओके, लक्ष द्या. सर हा मुलगा होता की मुलगी होती? ते फॉरेनचे नाव समजतच नाही काय असतात. ठीक आहे. हा सिमन्स होता. हा, लक्षात ठेवा. ओके, लक्ष द्या. लक्ष द्या. लक्ष द्या. ओके, आता हे सिम्बॉल मध्ये सुद्धा लिहू शकता तुम्ही, सिम्बॉलिकली मध्ये लिहू शकता. ओके, कंडक्टन्सचे युनिट सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये कसं लिहाल? 1/ओम. ओमचा सिम्बॉल कळा, म्हणजे 1/, स्पीड ब्रेकर. 1/, स्पीड ब्रेकर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. हे व्हर्बल मध्ये झालं. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहू शकता 1/, स्पीड ब्रेकर. किंवा तुम्ही लिहू शकता स्पीड ब्रेकरची पॉवर -1. 1/, स्पीड ब्रेकर किंवा स्पीड ब्रेकरची पॉवर -1 किंवा स्पीड ब्रेकरची पॉवर -1. स्पीड ब्रेकर म्हणजे काय असतं? चढ. चढचा रेसिप्रोकल आहे. चढचा रेसिप्रोकल म्हणजे काय? खड्डा. काय? खड्डा. लक्षात ठेवा. काय? खड्डा. स्पीड ब्रेकर म्हणजे ओहम आणि कंडक्टन्स म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ ओहम. म्हणजे खड्ड्याच्या उलट काय असते सांगा? सॉरी, स्पीड ब्रेकरच्या उलट काय असते? खड्डा. दॅट इज अ सिमन्स. काय असतं बोला? सिमन्स. सिम्बॉलिकली तुम्ही असे लिहू शकता, व्हर्बली तुम्ही असे लिहू शकता. हेच फिजिक्स आहे. समजलंय? ओके, तर बाळांनो, रेझिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट आणि कंडक्टन्स म्हणजे काय असतं? असिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट. बरोबर आहे? करेक्ट आहे? ओके, आता नेक्स्ट बाळांनो, अतिशय महत्वाचा आर्टिकल. लक्ष द्या. काय असतं? लक्ष द्या बाळांनो. नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक रेझिस्टन्स? लक्ष द्या. स्पेसिफिक रेझिस्टन्स काय असतो बाळांनो? स्पेसिफिक रेझिस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी. काय म्हणतात? रेझिस्टिव्हिटी. आवाज. स्पेसिफिक रेझिस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी अँड रेझिस्टिव्हिटी इज डिनोटेड बाय रो. कशाने डिनोट केली जाते? रो. सर ही रेझिस्टिव्हिटी काय आहे? ओके, सांगतो मी काय असते. बेसिकली एक बेसिक लक्ष द्या. सपोज हा एक कंडक्टर आहे बाळांनो. कोण आहे सांगा? कंडक्टर आहे. एखाद्या कंडक्टरला लेंथ आहे, कंडक्टरला एरिया आहे, कंडक्टरला टेम्परेचर असतं. ओके, आणि एव्हरी मटेरियल हॅज इट्स ओन रेझिस्टन्स. या जगातल्या प्रत्येक मटेरियलला त्याचा ओन काय असतो सांगा? रेझिस्टन्स असतो. काय असतो? रेझिस्टन्स असतो. सो रेझिस्टन्स ऑफ एनी कंडक्टर इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. लक्ष द्या, एमसीक्यू सॉल्व्ह करायचे याच्यावर. रेझिस्टन्स ऑफ एनी कंडक्टर, या वायरचा रेझिस्टन्स काय? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. या वायरचा रेझिस्टन्स काय? इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया.
दोघांचं मिळून जर का इक्वेशन तयार केलं तर रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं बोला, एरिया. ओके, सो प्रपोर्शनॅलिटी साईन काढली तर इक्वल टू आणि काय येतं, कॉन्स्टंट. एल की एल बाय ए, एल बाय ए. प्रपोर्शनॅलिटी काढली तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट एल की एल बाय ए, एल बाय ए. सो रेझिस्टन्स काय असतं, रेझिस्टन्स इज इक्वल्स टू किती असतं, रो इंटू एल बाय ए. काय असतं बोला, रो इंटू एल बाय ए. तो जो कॉन्स्टंट असतो दॅट कॉन्स्टंटला म्हणायचं रो, काय म्हणायचं, स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा काय असतं सांगा, रेझिस्टिव्हिटी. मग तुम्हाला त्या रोचा फॉर्म्युला लिहायचा आहे. कसा फॉर्म्युला लिहाल, सो रेझिस्टन्स आर डिवाइडची टर्म मल्टिप्लाइड मध्ये जाईल, रो इंटू एल. या खाली घ्या. सो आर इंटू ए डिवायडेड बाय काय असतं, एल इज इक्वल्स टू किती असतं, रो. सो रो इज इक्वल्स टू किती असतं सांगा, आर इंटू ए डिवायडेड बाय एल. दिस इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक रेझिस्टन्स और दिस इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी. काय, रेझिस्टिव्हिटी. सर ही रेझिस्टिव्हिटी काय आहे, रेझिस्टिव्हिटी ही प्रॉपर्टी आहे. कुणाची प्रॉपर्टी आहे, रेझिस्टन्सची प्रॉपर्टी आहे. रेझिस्टन्स काय करतो, करंटच्या फ्लोला अपोज करतो. का करतो, कारण की ते त्याला करायला आवडते. हर्ष असा का करतो, हर्ष तू असा का करतो, अरे हर्ष तू असा का करतो, हर्ष बोल असा का करतो, तुला ते करायला आवडते. हर्ष तुला ते करायला आवडते म्हणून तू असा करतो. आता मला हे सांगा, हा असा का वागतो, याची रील पाहिली का, याची रील पाहिली का, कॉलर बिलर वर काढून नाचू राहिला. ठीक आहे, ठीक आहे. असा का नाचतो, कारण याला तसं नाचायला आवडते. मी असा का बरं आहे, माझ्या आई वडिलांना माहित. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बरं आहे. ओके, तर मी असा का वागतो, कारण ते मला आवडतं, ते मला आवडतं. आता तुमच्या माझ्या वयात किती गॅप आहे बघा. तुम्ही 2007ला जन्माला आले तेव्हा तुम्ही पाळण्यात होते, किंवा काही काही लोकांचा जन्म अजून 5-6 महिने लेट असतील, काही लोकांचे 2008ला असतील. म्हणजे ते जन्माला यायची होती पण त्याची प्रोसेस सुरू होती. बरं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे, प्रयत्न सुरू आहे पण आउटपुट यायचं आहे. ठीक आहे, हा, ओके. पण तेव्हा मी 12वीत होतो, तेव्हा मी 12वीचे पेपर लिहित होतो, जेव्हा तुम्ही काही लोक पाळण्यात होते किंवा काही लोक वर्क इन प्रोग्रेस होते. ठीक आहे, लक्षात द्या. तेव्हा मी 12वीत होतो. म्हणजे तुमच्या आणि माझ्या वयात कितीचा डिफरन्स आहे बघा. बरोबर आहे, 10-12 वर्षाचा डिफरन्स आहे. वाटत नाही, ठीक आहे, पण आहे. ठीक आहे, लक्ष द्या. बरं वाटतो, ठीक आहे, हा जास्त वाटतो. ठीक आहे, हा आहे, डिफरन्स आहे. पण तरी मी कसा विचित्र सारखा एकदम शिकवताना एकदम बॉटम लावून शिकवतो. कुठले एक्झाम्पल देताना कुठले म्हणजे एकदम खालच्या लेवलवर येऊन शिकवतो. म्हणजे असं फील नाही करत की मी वयाने मोठा आहे, या आमच्यासोबत काय एवढं फ्रेंडशिप सारखं राहायचं, तसं नाही. बरोबर आहे. का बरं असं करतो, कारण की मला ते आवडते. तुम्ही नाही म्हणत सर तुम्ही असं शिकवणं, मला ते आवडते. प्रत्येकाची एक काहीतरी प्रॉपर्टी असते. काय असते, प्रॉपर्टी असते. ती प्रॉपर्टी बदलायची नसते. काय नसते, बदलायची. कारण की नॅचरल टेंडन्सी आपली, काय नॅचरल टेंडन्सी. करेक्ट आहे. तर कोणी असं का बरं वागते, कारण की त्याची प्रॉपर्टी आहे. दॅट इज अ नॅचरल हॅबिट, नॅचरल हॅबिट. करेक्ट आहे. जेव्हा मी क्लासेस काढले पुण्यात तेव्हा मला प्रत्येक लोक म्हणायचे की तू पुण्यातला आहे तर थोडा पुण्यातल्या लँग्वेजमध्ये बोलत जा, पुणेरी लँग्वेजमध्ये बोल. मी तेव्हा एकच सोडलं, मी कशाला बोलू पुण्यातल्या लँग्वेजमध्ये, काय संबंध आहे. मी विदर्भातला, मी विदर्भातली लँग्वेज यूज करेन. आज काय होतं माहिती आहे का, त्याच लँग्वेजचा मला सगळ्यात जास्त फायदा होत आहे. कारण तुम्ही 100 ठिकाणी जाऊन बसता, सगळे पुण्यारी बोलतात. बरं आहे, इथे येऊन बसता हे काहीतरी वेगळंच बोलते, तर काहीतरी वेगळं वाटते. काय वाटते, वेगळं. जसं मी भैताळ म्हणतो, हा काहीतरी वेगळं वाटते. पहिल्यांदाच ऐकला असतो, माझ्याच तोंडांना पहिल्यांदा वर्ड ऐकलाय तुम्ही, हा. आर यू गेटिंग. पण मी जर का क्लास सुरू करताना मी जर का आर्टिफिशियल वागलो असतो, कसा आर्टिफिशियल, तुम्हाला पुणेरी बोलण्यासारखं म्हणजे पुणेरी शिकलो असतो, तर कदाचित ते माइट बी पॉसिबल चांगलंही नसतं वाटलं काहीतरी. पण हे जे काय निघते ते काय निघते सांगा, नॅचरल निघते. काय निघते, आणि नॅचरल गोष्टी नेहमी बेस्ट असतात. काय असतात, बेस्ट. काय रे बाळू, हा बरोबर आहे की नाही. येस, ओके. ए लक्ष द्या, बरोबर ना. ओके, हा. काय काय झालं, शततंतनू काय झालं, काय झालं, काय झालं रे, हा हा. ए काय झालं,
काहीच नाही. ठीक आहे. तर बाळांनो लक्षात ठेवा, माणसाने कसं राहायचं, नॅचरल राहायचं. काय राहायचं, नॅचरल. करेक्ट आहे. ओके. आता मी शंतनूचं नाव घेताना ते मला शततंतूनच निघते, मी काय करणार, नॅचरली निघते, मी जबरदस्तीनं कधीच म्हणत नाही. समजलाय की नाही. म्हणून ते छान वाटते. काय वाटते, छान वाटते. बरोबर ना शंतनू. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य, रेजिस्टन्स करंटला काय करतो, अजीज करतो. ए भामटे आहे. हा ठीक आहे. रेजिस्टन्स करंटला काय करतो, अपोज करतो. काय करतो, अपोज. का बरं अपोज करतो, कारण की ते त्याला करायला आवडते. का बरं आवडतं, कारण की ती त्याची प्रॉपर्टी आहे. ती त्याची काय, अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टिव्हिटी. लक्ष द्या, आवाज लक्ष द्या. व्हॉट इज रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीची डेफिनेशन काय द्याल. व्हॉट इज रेजिस्टिव्हिटी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टन्स. लक्ष द्या मी काय म्हणताय. इट इज द प्रॉपर्टी, इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टन्स. प्रॉपर्टी ऑफ काय, रेजिस्टन्स. कशाची, टू अपोज द फ्लो ऑफ करंट. टू अपोज फ्लो ऑफ करंट. करेक्ट आहे. करंटच्या फ्लोला अपोज करण्याची जी प्रॉपर्टी आहे तिला म्हणतात रेजिस्टिव्हिटी. तर मी ते सांगतो, रेजिस्टन्स काय करतो, करंटला अपोज करतो. का करतो, कारण की ते त्याला करायला आवडते. प्रत्येकाला काही काही वेगवेगळं करायला आवडत असते. तसं रेजिस्टन्सला मला शिकवायला आवडते. ठीक आहे, तुम्हाला शिकायला आवडते. ओके. कोणाकोणाला दुधाने लॉनजवळ बसायला आवडते. करेक्ट आहे. प्रत्येकाची अमन तुला काय आवडते. अच्छा, नंतर सांगतो बाहेर आल्यावर. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे. लक्ष द्या. तो लॉलीपॉप वाला कोण होता रे, कोण. हे बा, त्याला लॉलीपॉप खायला आवडते. प्रत्येकाची वेगळी प्रॉपर्टी आहे. परत हे बघा, नॉर्मल आहे यार. ठीक आहे, इट्स नॉर्मल, नॉर्मल नॉर्मल. ठीक आहे, बस. ओके. हां, बस बस बस. हां, बस 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 बस. येस 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 येस. ओके, असू द्या असू द्या. गुड गुड गुड. ओके. तर प्रत्येकाची काहीतरी प्रॉपर्टी आहे. तशी रेजिस्टन्सची प्रॉपर्टी आहे. रेजिस्टन्सच्या प्रॉपर्टीला आपण रेजिस्टिव्हिटी म्हणतो. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या. बस. आता मला हे सांगा, तसं कंडक्टन्स काय करतो सांगा. कंडक्टन्स करंटला काय करतो, अपोज करतो की अजीज करतो. अजीज. का बरं अजीज करतो, कारण की ते त्याला करायला आवडते. आणि त्याची जी प्रॉपर्टी आहे दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी. काय म्हणायचं, कंडक्टिव्हिटी. काय, कंडक्टिव्हिटी. सो व्हॉट इज कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय सिग्मा. कंडक्टिव्हिटी कशाने डिनोट केली जाते, सिग्मा. अँड सिग्मा इज अ रेसिप्रोकल ऑफ काय असतं, रेजिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज अ रेसिप्रोकल ऑफ काय असतं बाळांनो, रेजिस्टिव्हिटी. करेक्ट आहे. सो कंडक्टिव्हिटी ही रेजिस्टिव्हिटीच्या काय असते, रेसिप्रोकल असते. इज दॅट क्लिअर. येस, व्हेरी सिंपल. आता त्यानंतर अतिशय महत्वाचा आर्टिकल, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. ओके बाळांनो, मी एक डिफरन्स सांगतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स व्ही. लक्ष द्या प्लीज, व्हेरी सिरियस. हां, होत नाही आता बरं वयानुसार. हां, ओके. हां, व्हॉट इज अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही अँड व्हॉट इज ईएमएफ. काय असतं बोला, ईएमएफ. ईएमएफ म्हणजे असतं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स कॅपिटल ई. आवाज आवाज आवाज. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. जिथं महत्वाचं आहे तिथं लक्ष द्यायचं बाळा. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ काय असतं. पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय असतं माहिती आहे का बाळांनो, व्होल्ट असतं. काय असतं, व्होल्ट. आणि ईएमएफचं सुद्धा युनिट काय असतं बाळांनो, ईएमएफचं युनिट सुद्धा काय असतं सांगा, व्होल्ट असतं. दोघांचं युनिट सेम आहे. पण देर आर सम सिच्युएशन्स इन विच की ज्यामध्ये आपल्याला फक्त पोटेन्शियल डिफरन्स व्ही दाखवावा लागतो. आणि अशा काही सिच्युएशन्स आहे की ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तिथं ई लिहिता. शेवटी दोघांचे काम एकच आहे, पण अप्लिकेशन वेगवेगळे आहेत. तुम्ही सरळ एक डायग्राम काढून दाखवतो, लक्ष द्यायचं. ओके बाळांनो, मला हे सांगा, सपोज सर्किटमध्ये हा एक्सटर्नल रेजिस्टन्स घेतला कॅपिटल आर. ओके, सो कॅपिटल आर इज माय एक्सटर्नल रेजिस्टन्स. सर्किटमध्ये आपण एक एक्सटर्नल रेजिस्टन्स घेतला कॅपिटल आर बाळांनो, आणि तिथे एक सेल घेतला प्लस मायनस. ओके,
इथं प्लग की घेतली के. ओके, हे बाय प्लग की के. आता की काय असते? की काय असते? की म्हणजे असतं बाळांनो बटन. चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद. की म्हणजे असं असते. हे बा चालू बंद 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 चालू चालू बंद चालू बंद चालू. खराब झालं दुसरं लावू. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, चालू बंद चालू बंद चालू बंद. ठीक आहे, चालू बंद चालू चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू. पुढचं मला आठवत नव्हतं. थांबा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, आता आठवलं. हा, ओके. प्लग की म्हणजे असते बटन. चालू बंद चालू बंद. पण त्या बटनामध्ये माहिती आहे का, इंग्लिश आणि मराठीचा खूप गोंधळ आहे बरं का. उलटं असते. आता बघा काय होते. ओके, सांगा मराठीत बोलता. हां, बटन काय? बटन बंद आहे. बंद म्हणजे इंग्लिशमध्ये क्लोज. की जर क्लोज झाली तर सर्किटमधनं करंट फ्लो होत असतो. आणि बटन बंद असेल तर सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. हा, म्हणून तर लाईट लागले नाही. बंद म्हणजे क्लोज. बंद म्हणजे तेच इंग्लिशमध्ये आणलं तर की क्लोज. की क्लोज झाली तर सर्किटमधनं काय फ्लो होतो सांगा? करंट. आता इकडे लक्ष द्या. बटन काय? चालू म्हणजे की. बटन म्हणजे की. की काय झाली? ओपन. आणि की जेव्हा ओपन असते, की जेव्हा ओपन असते तेव्हा सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. ते उलट असते. मराठीचं इंग्लिश आणि इंग्लिशचं मराठीत करू नका. ओके, लक्षात ठेवा. झाला. की क्लोज झाली. की क्लोज झाली म्हणजे सर्किट क्लोज झालं. सर्किट क्लोज झालं म्हणजे सर्किटमधनं करंट फ्लो होतो. आणि आता शिकलो, करंट इज अ एनर्जी विच फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंट ही अशी एनर्जी आहे जी कशी फ्लो होते सांगा? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करेक्ट आहे. ओके, आता इथं लिहितो मी व्ही. व्ही म्हणजे काय असतं? व्होल्ट की पोटेन्शियल डिफरन्स? पोटेन्शियल डिफरन्स. त्याचं युनिट आहे व्होल्टच असतं, नो डाऊट. ओके, पोटेन्शियल डिफरन्स हे व्हीनी दाखवतात आणि युनिट व्होल्ट हे व्हीनीच दाखवतात. लक्षात ठेवा. आता आपले बाबा काय म्हणतात? ओके, बाबा म्हणतात, बाबा म्हणतात, बाबा म्हणतात, बाबा म्हणतात व्ही इज इक्वल्स टू किती असतं? आय के आय आर? आय आर. व्ही इज इक्वल्स टू आय आर. करेक्ट आहे सर. बाबा म्हणजे कोण? ओम बाबा. ओके, त्यातला कॅपिटल आर कोण आहे सांगा? कॅपिटल आर इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेजिस्टन्स. लक्ष द्या रे. काय? एक्सटर्नल रेजिस्टन्स. रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स. ओके, आणि बाबा म्हणतात व्ही इज इक्वल्स टू किती असतं? बोला आय के आय आर? आय आर. तर सर्किटमधनं फ्लो होणारा करंट काय असतो? आय इज इक्वल्स टू किती असतं? व्ही की व्ही बाय आर? व्ही बाय आर. म्हणजे याचा अर्थ सर्किटमधनं फ्लो होणारा करंट काय असतो? करंट इज अ रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अपॉन काय असतं सांगा? रेजिस्टन्स. सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स बी आहे. दोघांचा रेशिओ म्हणजे सर्किटमधनं फ्लो होणारा काय? करंट. से यस. आता ईएमएफ केव्हा यूज करायचं? सर्किट बघा, सेम सर्किट काढतो. त्याच सर्किटमध्ये एक एक्सटर्नल रेजिस्टन्स काढला कॅपिटल आर. येस. त्या एक्सटर्नल रेजिस्टन्स सोबत एक सेल काढला प्लस मायनस. आणि प्रत्येक सेलला एक स्वतःचा काय असतो सांगा? इंटरनल रेजिस्टन्स असतो. कोण असतो? इंटर. असं म्हणतात एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन इंटरनल रेजिस्टन्स. प्रत्येक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटीला एक स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो. तो कधी निग्लेक्ट केला जातो, कधी निग्लेक्ट केला जात नाही. सर म्हणजे या सेलला आहे का? या सेलला नाही आहे का? नाही. प्रत्येक सेलला इंटरनल रेजिस्टन्स असतो. पण या सेलचा आपण तो निग्लेक्ट केला आणि या सेलचा आपण तो निग्लेक्ट केला की कन्सिडर केला? कन्सिडर केला. आर आहे म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स. इथं प्लग की के घेतली आणि सर्किट क्लोज केली. सांगा आता काय होईल? व्हेन यू क्लोज द की, व्हेन यू क्लोज द की सर्किट काय झालं? चालू झालं. म्हणजे सर्किटमधनं काय फ्लो जाणार? करंट. सो करंट इज अ एनर्जी विच फ्लो फ्रॉम करेक्ट हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. मग आता मला हे सांगा या सर्किटमधनं करंट किती जातो? तर या सर्किटमधनं जाणारा करंट किती आहे? करंट काढण्यासाठी काय असतं? करंट काढण्यासाठी डिनॉमिनेटरला कोण पाहिजे? रेजिस्टन्स. काय पाहिजे सांगा? या सर्किटमध्ये एकच रेजिस्टन्स होता. या सर्किटमध्ये एक आहे की दोन आहे सांगा? दोन. कुठले दोन आहे सांगा? एक आहे कॅपिटल आर. कोण आहे? कॅपिटल आर. सांगा कॅपिटल आर कोण आहे? इंटरनल की एक्सटर्नल? एक्सटर्नल. लक्षात ठेवा. एक्सटर्नल रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स. आणि आर आय कोण आहे? आर आय इज कॉल्ड इंटरनल रेजिस्टन्स. काय असतं? इंटरनल रेजिस्टन्स. काय असतं? इंटरनल रेजिस्टन्स. ऑब्विसली दो रेजिस्टन्स आहेत युनिट ओम की ओम? ओम. आता या सर्किट मधला करंट काय काढायचा? आता करंट कसा काढायचा? आता साधी गोष्ट आहे. करंट इज अ रेशो ऑफ खाली कोण पाहिजे? रेजिस्टन्स. सांगा सर्किटमध्ये एक रेजिस्टन्स आहे की दोन? दोन. मग दोघांची ऍडिशन. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा बोला जेव्हा 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 एक देवा नाही, जेव्हा एक्सटर्नल रेजिस्टन्स सोबत इंटरनल रेजिस्टन्स येतो तेव्हा व्ही न लिहिता काय लिहायचा? ई. आता बोल नका. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असतं? व्होल्ट. ईएमएफ युनिट काय असतं? व्होल्ट. दोघंही सेमच आहे पण दोघांची ऍप्लिकेशन वेगळे. जेव्हा सर्किटमध्ये फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो, कुठला?
एक्सटर्नल, तर व्ही लिहायचा. आणि जेव्हा सर्किटमध्ये एक्सटर्नल सोबत कोण असतो, इंटरनल, तेव्हा काय लिहायचा, ई. बस, बाकी दोघांचे काम एकच आहे. तो सेलच्या ठिकाणीच दाखवतात आणि हा सेलच्या ठिकाणीच दाखवतात EMF. लक्षात ठेवा. चालेल. म्हणजे दोघांचा आहे करंटचा फॉर्म्युला सेमच आहे. तर मी एकाच लाईनमध्ये लिहितो. करंट काय असतो, तर करंट इज अ रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेझिस्टन्स. पण जर सर्किटमध्ये फक्त एक्सटर्नल रेझिस्टन्स असेल कॅपिटल आर, तर वर लिहायचा पोटेन्शियल डिफरन्स. काय लिहायचा, काय लिहायचं सांगा, पोटेन्शियल डिफरन्स. काय लिहायचा, पोटेन्शियल डिफरन्स. आणि जर का एक्सटर्नल रेझिस्टन्स सोबत इंटरनल रेझिस्टन्स असेल तर वर काय लिहायचं सांगा, EMF. काय लिहायचा, EMF. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा, जेव्हा करंट कसा, दोन्ही फॉर्म्युले करंटचेच आहे. जर का सर्किटमध्ये एक्सटर्नल रेझिस्टन्स असेल तर वर काय लिहायचा, पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे कोण, V. आणि जर का सपोज एक्सटर्नल रेझिस्टन्स सोबत इंटरनल रेझिस्टन्स असेल तर वर काय लिहायचा, E. काय लिहायचा, E. शेवटी हा रेशो म्हणजे करंटच आहे, हा रेशो म्हणजे काय, करंटच आहे. रिगार्डिंग, येस. ओके. तर लक्षात ठेवा, प्रत्येक सेलला एक स्वतःचा इंटरनल रेझिस्टन्स असतो. कधी तो न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना देतात, कधी तो देत नाही. जर नाही दिला तर या कॉन्सेप्टने जायचं, दिला तर या कॉन्सेप्टने जायचं. व्ही आणि ईचा यूज करायचा. चालेल. अँड द लास्ट पार्ट ऑफ दिस टुडेज लेक्चर, कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्सेस. सगळ्यांचं झालेलं आहे, थोडक्यात लक्ष द्या. हां, पुढचे 5 मिनिटं फक्त. कॉम्बिनेशन, लक्ष द्या. कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्सेस. लक्ष द्या. ओके. कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्सेस. रेझिस्टन्सचे कॉम्बिनेशन काय असतात. सगळ्यात पहिले, फर्स्ट, रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड. ओके, लक्षात ठेवा. रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन काय असतं बोला, सिरीज. रेझिस्टन्स कुठे लावले, सिरीज मध्ये. सांगा रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये कसे लावतात. लक्ष द्या, 9वी पासून शिकत आहे तुम्ही. बघा बाळांनो, दिस इज, लक्ष द्या, लक्ष द्या. त्रास होईल नाही तर. मी 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी सुरूच केलं नाही. कुठला आहे, बस आज मी 11वीचं, उद्यापासून म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून 12वी सुरू करणार. लक्ष द्या. सो बाळांनो, दिस इज द फर्स्ट रेझिस्टन्स, लेट्स से R1, सेकंड रेझिस्टन्स लेट्स से R2 and third resistance let's say R3. So you can say R1, R2, R3. आवाज नको आहे. These are the 3 resistances which are connected in series. आता या रेझिस्टन्सला तुम्हाला सेल लावला, बॅटरी, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. काय किती प्लस मायनस लावले, 1 की 2 की 3? 1 प्लस मायनस म्हणजे सेल, आणि एकापेक्षा जास्त प्लस मायनस म्हणजे सेल की नंबर ऑफ सेल्स. आणि नंबर ऑफ सेल्सलाच म्हणतात बॅटरी. काय म्हणतात, मग बॅटरी काय असते, तर बॅटरीमध्ये एक सेल असतात की खूप सारे सेल असतात, खूप सारे सेल असतात. ओके, लक्षात ठेवा. सो इथे गेला प्लस मायनस, वेन यू क्लोज द की, हे बाई की आहे, अँड नंतर सर्किट. आता वेन यू क्लोज द की, व्हॉट हॅपन, करंट विल स्टार्ट टू फ्लो. करंट इज अ एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. चला, आला रे, आला रे, अलग अलग गेलग. हां आहे, हां. बाळांनो, डायग्राम मध्ये बघून सांगा, तीनही रेझिस्टन्स मधनं, कारण करंटला एक दुसरा रस्ता होता की एकच रस्ता होता, एकच रस्ता आहे. तर तीनही रेझिस्टन्स मधनं जाणारा करंट डिफरंट आहे की सेम आहे, सेम. तर रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असण्याच्या 2 कंडिशन आहे. लक्ष द्या, महत्वाचं आहे. रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये केव्हा असतात, रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये केव्हा असतात, जेव्हा प्रत्येकामधनं जाणारा करंट काय असतो, सेम असतो. म्हणजे पहिल्यामधनं जाणारा करंट I1 इज इक्वल्स टू I2 इज इक्वल्स टू किती असतं, I3 इज इक्वल्स टू किती असतं, I. तिन्ही रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये केव्हा असतात, जेव्हा तिघांमधनं जाणारा करंट सेम, I1 इक्वल्स टू I2 इज इक्वल्स टू I3 इज इक्वल्स टू किती असतं, I. इज दॅट क्लिअर? येस. दुसरी कंडिशन काय असते बाळांनो, लक्ष द्या. दुसरी कंडिशन, मला एक सांगा, तुम्हाला हे जे रेझिस्टन्सेस दिले आहेत, समजा पहिला रेझिस्टन्स आहे R1, त्याचा समजा हा इनिशियल पॉईंट आणि हा फायनल पॉईंट, R2 चा इनिशियल, हा फायनल, R3 चा इनिशियल आणि हा फायनल. नंबरिंग टाकतो A B C D. चला बोला, मला हे सांगा, R1 रेझिस्टन्सचा इनिशियल पॉईंट कुठला आहे, हा R1 चा इनिशियल पॉईंट कुठला आहे आणि फायनल कुठला आहे, R2 चा इनिशियल कुठला आहे, फायनल कुठला आहे, R3 चा इनिशियल कुठला आहे, फायनल कुठला आहे. मग तिन्ही रेझिस्टन्सचे इनिशियल आणि फायनल पॉईंट सेम आहे की डिफरंट आहे. मग जर का इनिशियल पॉईंट डिफरंट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल की डिफरंट असेल, डिफरंट असेल. म्हणून असं म्हणतात, रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असेल, प्रत्येकाच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स वेगळं असते. R1 च्या अक्रॉसचं V1, R2 च्या अक्रॉसचं V2 आणि R3 च्या अक्रॉसचं किती असतं, V3. हे सेम नसतं बाळांनो, लक्षात ठेवा. सो V1 इज नॉट इक्वल्स टू V2 इज नॉट इक्वल्स टू किती असतं बोला, V3. करेक्ट आहे. आणि टोटल पोटेन्शियल डिफरन्स V इज अ सम ऑफ ऑल 3. टोटल पोटेन्शियल डिफरन्स V इज अ सम ऑफ ऑल 3. V1 प्लस V2 प्लस किती असतं बोला, V3. पुन्हा एकदा सांगा, रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असण्याच्या किती कंडिशन आहे, 1 की 2? 2. रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये केव्हा असतात, जेव्हा प्रत्येकामधून जाणारा करंट सेम, प्रत्येकाच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट. बरोबर आहे.
ओके. आणि जर का रेझिस्टन्सेस सिरीजमध्ये असेल तर सर्किटचा रेझिस्टन्स किती असतो लक्षात ठेवा. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टन्स ऑफ सीकेटी सर्किट. व्हॉट इज रेझिस्टन्स ऑफ इक्विव्हॅलंट त्यालाच म्हणतात रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन आर एस. अख्ख्या सर्किटचा रेझिस्टन्स काय असतो. अख्ख्या सर्किटचा रेझिस्टन्स असतो कॉम्बिनेशन ऑफ ऑल रेझिस्टन्सेस R1 प्लस R2 प्लस किती असतं R3 प्लस डॅट डॅट डॅश किती करायचं R की RN सम ऑफ ऑल रेझिस्टन्सेस. काय सम ऑफ ऑल रेझिस्टन्स. याचं डेरिवेशन आहे पण आता हे 12वीत नाही आहे तुम्हाला. चला 11वीत आहे. चालेल. मग मला हे सांगा तुम्ही धडाधड सर्किट सगळ्या रेझिस्टन्सची सम केली तर सर्किटचा रेझिस्टन्स कमी झाला की वाढला. वाढला. आणि जर का सर्किटचा रेझिस्टन्स वाढला तर सर्किटमधनं फ्लो होणारा करंट कमी होईल. तर रेझिस्टन्सेस सिरीजमध्ये केव्हा लावायचे जेव्हा तुम्हाला जास्त करंट की कमी करंटची गरज असते. कमी करंट. सर याचं एक्झाम्पल रात्री जेवण केल्यावर आपण टॉर्च घेऊन जातो ना बाहेर फिरायला. ठीक आहे आपण नाही जात कोणी कोणी जात असतील. टॉर्च यु नो टॉर्च आजकाल मोबाईलचे टॉर्च आले म्हणून काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा टॉर्च घेऊन जायचे लोक. सो टॉर्चमध्ये जो लाईट असतो तो सांगा मोठा लाईट असतो की छोटा लाईट असतो. टॉर्चचा लाईट अबे का ट्यूबलाईट घेऊन जाता का हातात. टॉर्चचा लाईट काय असतो बोला लार्ज असतो की स्मॉल असतो. स्मॉल. मग स्मॉल लाईट लावायला काय असं सांगा बोला लार्ज करंट पाहिजे की स्मॉल करंट पाहिजे. स्मॉल. आणि स्मॉल करंट पाहिजे तर रेझिस्टन्सेस कशात लावल्याचे सिरीज. कारण की सिरीजमध्ये लावलं तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स वाढला पाहिजे सर्किटचा. चालेल. आणि दुसरं असतं रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज की पॅरलल. पॅरलल. ओके. तर बाळांनो लास्ट आर्टिकल ओके इन पॅरलल लक्ष द्या. रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरलल. उलट असतं. रेझिस्टन्सेस पॅरलल मध्ये असेल तर प्रत्येकाच्या अक्रॉसचा करंट सेम असतो की डिफरंट असतो. डिफरंट. सो I1 इज नॉट इक्वल्स टू किती असतं बोला I2 इज नॉट इक्वल्स टू किती असतं I3. प्रत्येकाच्या अक्रॉसचं पोटेन्शियल काय असलं पाहिजे सेम. V1 इज इक्वल्स टू किती असतं V2 इज इक्वल्स टू किती असतं V3 इज इक्वल्स टू V. आणि रेझिस्टन्सेस पॅरलल मध्ये असतील तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय असतो डायरेक्ट सम असते की रेसिप्रोकलची सम. रेसिप्रोकलची सम. सो 1/RP इज इक्वल्स टू किती असतं 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू किती असतं 1/R CKT इज इक्वल्स टू किती असतं 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस डॅट डॅट डॅश किती असतं 1 की 1/RP 1/RP. आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या रेसिप्रोकलची सम करता कोणाच्या रेसिप्रोकलची सम करता तेव्हा सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स वाढतो की कमी होतो कमी. आणि रेझिस्टन्स कमी झाला तर सर्किटमधून फ्लो होणारा करंट वाढतो. तर रेझिस्टन्सेस पॅरलल मध्ये केव्हा लावायचे जेव्हा तुम्हाला कमी करंटची गरज असते की जास्त जास्त. तर आपल्या घरात जे काय सगळे सर्किट सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लावले असतात ना ते कधीच सिरीजमध्ये नसतात. कशात असतात सांगा पॅरलल मध्ये असतात. कारण की जास्तीत जास्त करंट फ्लो झाला पाहिजे. जास्तीत जास्त इक्विपमेंट डेव्हलप म्हणजे तयार सुरू झाले पाहिजे. आर यू गेटिंग. So this is all over about the basic current electricity. From the next lecture I will start the 12th standard current electricity. Is that clear? Okay. Thank you.